त्याचबरोबर सगळ्यात मोठा निर्णय आपण घेतला, लाडकी सून योजना आपण सुरू केली. कोणी किती आटापिटा केला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. मी पहिली योजना कुठली सुरू करायचं ठरवलं असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. अनेक अडथळे त्याच्यामध्ये आले, परंतु मुख्यमंत्री म्हणून, सरकार म्हणून आम्ही ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रातल्या गोरगरीब सर्वसामान्य लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आपल्याला काही ना काही आधार स्वरूप काम करायचं आहे. अनेक लोकांना वाटलं हे काही शक्य आहे का, परंतु मला विश्वास होता आणि त्यामुळे काही लोक कोर्टातही गेले योजना बंद करा म्हणून. काही लोकांनी खूप राजकारणही केलं, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. मी आपल्याला सांगतो, कोणी माईकाला लाला, कोणी किती आटापिटा केला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. काही त्याच्यामध्ये त्रुटी येत आहेत, काही येत आहेत, ते बघू, त्याचं नंतर आपण काय करायचं ते. परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. लेक लाडकी लखपती योजना सुरू झाली. त्याचबरोबर एका मुलीने आत्महत्या केली होती. मी मुख्यमंत्री असताना टीव्हीवर रात्री 11:30 वाजता बातमी बघितली आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये त्याच्यानंतरच्या ताबडतोब मुलींचं उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला. कारण त्या मुलीने आत्महत्या केली होती. 50% फी पालकांना भरायची होती, 50% सरकार आम्ही भरत होतो. पण त्या मुलीला वाटलं माझा पालक भरू शकत नाही, वडील आत्महत्या करतील म्हणून मुलीने आत्महत्या केली. अतिशय दुर्दैवी घटना घडली. परंतु तात्काळ आम्ही उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण 100% मोफत करून टाकलं. 50% एसटी मध्ये सवलत दिली. तुम्हाला पण मिळते ना ती सवलत. त्याचबरोबर 50% सवलत दिली आणि योजना किती केल्या. त्याचबरोबर अन्नपूर्णा योजना त्या काळात केली. बचत गट 15,000 होता ना रिव्हॉल्विंग फंड, तो 30,000 आपण केला. महिलांसाठी स्टार्टअप योजना केली. महिलांसाठी वसतिगृह सुरू केली. महिलांसाठी आरोग्य अभियान, माता सुरक्षित कुटुंब सुरक्षित, 3 कोटी महिलांची तपासणी केली. 3 कोटी महिलांची. आणि आता देखील आरोग्य मंत्र्यांना सांगितलंय तसंच अभियान पुन्हा सुरू करा. कारण घरातली आपली महिला सुरक्षित तर पूर्ण परिवार सुरक्षित. आणि मग ते देखील मोठं अभियान आपण केलं. महिलांसाठी फास्ट ट्रॅक न्यायालय आपण सुरू केली. लाडकी सून योजना आपण सुरू केली. कारण काही ठिकाणी खूप अन्याय अत्याचार होऊ लागले आणि आपल्याला माहित आहे अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ आणि शिकवण बाळासाहेबांनी आम्हाला दिली आहे, आनंद दिघे साहेबांनी आम्हाला दिली आहे. आणि म्हणून अशा योजना ज्या आपण सुरू केल्या, अनेक योजना आहेत. आता शेतकरी, महिला शेतकऱ्याचा दर्जा देण्याचा निर्णय देखील आपण घेतला. त्याचबरोबर सगळ्यात मोठा निर्णय आपण घेतला की आपल्या नावासमोर वडिलांचं नाव आपण लावत होतो, पण वडिलांच्या अगोदर आईचं नाव लावण्याचा निर्णय देखील आपण घेतला. अशा अनेक योजना सुरू केल्या, त्या कागदावर नाही ठेवल्या, त्याची अंमलबजावणी केली. आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या तमाम 50% सवलतवाले इकडे बसलेत, एसटीवाले, परिवहन सेवा. आणि म्हणून ज्येष्ठांना देखील सवलती दिल्या आपण. अनेक योजना सांगायला गेलो तर वेळ पुरणार नाही. परंतु हे सर्वसामान्याचं सरकार, कष्टकऱ्याचं, शेतकऱ्याचं, माझ्या लाडक्या बहिणींचं सरकार जे आहे हे काम करताना आनंद होतोय.
आणि मला सगळ्यात आनंद यासाठी आहे, मुख्यमंत्री होतो मी, आता उपमुख्यमंत्री आहे, विरोधी पक्षनेताही होतो, पण सगळ्यात मला जी मोठी ओळख मिळाली त्या या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, ही ओळख मला मिळाली. त्याच्यात मला खूप आनंद आहे. हा, काहीतरी मागणी आहे. प्रभाग समन्वयक सपोर्ट स्टाफ यांची बदली होणे आवश्यक आहे आणि ऑनलाईन कामासाठी सीआरपी यांना नवीन मोबाईल दिला ना आपण एकदा. अच्छा, बरं, माझी बदली झाल्यामुळे झालं ते. मीटिंगसाठी पायी तालुक्याला जावं लागतं, त्यांना प्रत्येक क्लस्टरला बचत गट भवन, म्हणजे क्लस्टरला बचत गट भवन, ते आपण करतोय आता बचत भवन महिलांचं. अजून आपल्याला बिलकुल त्यामध्ये देखील आपण नक्की त्याचा विचार करू. जे जे काय करता येईल ते नक्की आपण करू, एवढाच आपल्याला शब्द देतो. आणि तुम्ही एवढ्या लांबून जिल्ह्यातून महाराष्ट्रातून या ठिकाणी रक्षाबंधनसाठी आलात, त्याबद्दल मी आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जे जे काही प्रश्न आपले आहेत, हे सगळे प्रश्न आपण टप्प्याटप्प्याने बिलकुल सोडवल्याशिवाय राहणार नाही, हा देखील शब्द तुम्हाला मी देतो. आणि मी जे बोलतो ते करतो, आपल्याला माहित आहे. जे होणार नाही ते बोलत नाही मी. अंगणवाडी सेविकेला मोबाईल तेव्हा दिले होते, बरोबर आहे. हा, तुम्ही किती लोक आहेत आपले सीआरपी आणि ते? ओके, ठीक आहे. आणि मी आपल्याला पुन्हा आता काही जास्त सांगत नाही. मी योग्य वेळी सगळ्या गोष्टी सांगेन आणि करेन पण. त्यामुळे मनापासून आपल्याला मी धन्यवाद देतो, मनापासून शुभेच्छा आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा मनापासून आपलं मुंबईमध्ये स्वागत करतो. धन्यवाद.